त्या दिवशी रात्री आम्ही पूर्ण रात्रभर बसने प्रवास करून दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही कुल्लू या ठिकाणी पोचलो। रस्त्याने खूप छान हिरवीगार झाडी, खूप मोठी नदी आहे, नदीचं पाणीही खूप स्वच्छ आहे व हिरवीगार दाट जंगल झाडी पाहण्यास एकदम छान वाटते। सर्वांनी बसमध्ये खूप एन्जॉय केलं, गाणी डान्स सर्वजण करत होते। रस्त्याने चालू असताना बसमधून बाहेर पाहण्यास खूप आनंद वाटत होता। मस्त एकदम निसर्गरम्य वातावरण, थंडी भरपूर होती। बसमधून आम्ही नंतर कुल्लू या ठिकाणी उतरलो। तिथे नदीच्या साईडला बस थांबली होती आमची। सर्वजण तिथे फ्रेश झाले, सर्व सकाळी फ्रेश झाल्यानंतर नदीच्या साईडलाच बसून आम्ही नाश्ता केला। नदीचे पाणी खूप थंड होते। नाश्ता झाल्यानंतर सर्वजण रिव्हर रॅफ्टिंगसाठी गेले होते। पर पर्सन 1200 रुपये तिकीट होती। आज आमचा पिकनिकचा तिसरा दिवस आहे। आज आम्ही कुल्लू येथे आलेलो आहोत। काल रात्रीच कुल्लूमध्ये आलो। इथे खूप उत्तम छान अशी सोय आहे। रेंट हाऊस आहे राहण्यासाठी, झोपण्याची सर्व काही पद्धतशीर आहे। चहा नाश्ता सर्व काही टायमात सर्व भेटतं। खूप मजा आली, खूप छान वाटलं। सर्वजणांच्या वेगवेगळ्या विषय गप्पा, डान्स, रात्री नाईट डान्स होते सर्व। हे पहा, इथे आमचे टेंट हाऊस आहे, खूप छान आहे। सर्व प्रकारची उत्तम सोय आहे त्याच्यामध्ये आणि भरपूर थंडीही आहे इथे। थंडी खूप जास्त असल्यामुळे टेंट हाऊसमध्ये खूप छान वाटलं। सगळ्या प्रकारची सोय उपलब्ध आहे, मोठे मोठे पलंग। रात्री DJ नाईटवर डान्स सर्वांनी केले। नाईट डान्स रात्री 2 वाजेपर्यंत सर्वजण डान्स करत होते। नंतर सगळे आपापल्या रूममध्ये जाऊन टेंट हाऊसमध्ये झोपून गेले। हे पहा आमचे टेंट हाऊस सर्वांचे एक लाईनीत सर्व मस्तपैकी आहेत। दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी उठून त्याच्याच बाजूला एक छान अशी मोठी नदी आहे, त्या नदीवर गेलो सर्वजण। तिथेही खूप एन्जॉय केलं। इथे आमचे टेंट हाऊस आहे। टेंट हाऊसच्या बाजूला खूप मोठी मोठी झाडं आहेत, हिरवगार सर्व डोंगर दऱ्या, त्यामुळे छान निसर्गरम्य वातावरण आहे। बाजूलाच तिथे टेंट हाऊसच्या बाजूलाच नदी आहे। नदीचं पाणी खूप थंड आहे, भरपूर थंडी होती इकडे पण। खूप आम्ही एन्जॉय केले इथे। मोठी मोठी झाडं, घनदाट जंगल सर्व असं पाण्यास खूप छान आहे। नदीचं पाणी खूप स्वच्छ आहे असं। हे माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कळवा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।